श्री स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पशुपती व्रत करताना कोणते नियम पाळायचे आहेत हे सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. पशुपती व्रत करताना हे नियम नक्कीच पाळावेत. या नियमांचं पालन करावं. पशुपती व्रत करणाऱ्या व्यक्तीने मंदिरात जाते वेळेस पायात चप्पल घालू नये. पशुपती व्रत नवरा बायको जोडून करत असतील तर मंदिरात जाते वेळेस प्रत्येकाचे पूजेचे ताट हे वेगवेगळे असायला हवे. दोघांनीही वेगवेगळे ताट घेऊन मंदिरात जावे. पशुपती व्रताची पूजा सोमवारी सकाळी आणि संध्याकाळी असते. त्यामुळे पूजेच्या ताटात 2 वेळा पूजा करता येईल एवढी सामग्री सोबत न्यावी. लक्षात असू द्या, पूजेचे ताट 2 टाईम तेच वापरावे. सकाळी आणि सायंकाळी ते बदलू नये. 5 सोमवार एकाच मंदिरामध्ये पशुपती व्रत करावे. तुम्हाला मंदिर बदलता येणार नाही. 5ही सोमवारी तेच मंदिर असावे. जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर पशुपती व्रत सुरू करताना तुम्ही दुसरीकडे रूम बदलू शकत नाही, किंवा दुसरीकडे रूम जर बदलली तर तुम्हाला नव्याने व्रत सुरू करावे लागेल. पशुपती व्रत करते वेळेस जर सोमवारी एकादशी आली तर तुम्ही सोमवारी पशुपती व्रत करू नये. फक्त एकादशी करावी आणि एक सोमवार जास्त करावा. पशुपती व्रत करते वेळेस जर मासिक पाळी आली तर त्या दिवशी फक्त उपवास करा. मंदिरात जाऊन पूजा करू नये व एक सोमवार जास्त करावा. पूजा करते वेळेस श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा. श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा. संध्याकाळच्या पूजेला जे 5 कणकेचे दिवे तुम्ही घेऊन जाणार आहात, ते घेऊन जाताना तुम्ही लावणार आहात ते तुपाचेच दिवे असावेत. तेलाचे दिवे वापरायचे नाही, तर तुपाचेच दिवे लावायचे आहे. पशुपती व्रत करताना तुमच्या मनोकामना, मनात येणारे प्रश्न हे तुम्हाला तेथे बोलायचे आहेत. श्रावण महिन्यात हे व्रत केले तर चालते का? हो, श्रावण महिन्यातही तुम्ही हे व्रत करू शकता. पशुपती व्रत हे श्रावण महिन्यामध्ये करता येत नाही. श्रावण महिन्यामध्ये आपल्याला फक्त श्रावणी सोमवार करता येतील. त्यामुळे पशुपती व्रत अधिक महिना व श्रावण महिन्यात करू नये. पशुपती व्रत करताना नॉनव्हेज पूर्णपणे बंद करावे लागते का? पशुपती व्रत करते वेळेस तुम्हाला संपूर्णपणे नॉनव्हेज बंद करावेच लागते. पशुपती व्रत सुरू केल्यापासून ते उद्यापन होईपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज खाता येणार नाही व आपल्या घरामध्ये पण नॉनव्हेज बनवता येणार नाही. जसे आपण श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरात नॉनव्हेज बनवत नाहीत, तसेच पशुपती व्रत सुरू केल्यानंतरही उद्यापन होईपर्यंत नॉनव्हेज खाण्यास व घरामध्ये बनवणे टाळावे. पूजा करताना कोणत्या दिशेस तोंड करून बसावे? तर पशुपती व्रत करताना किंवा महादेवाच्या मंदिरात आपण रोज पूजा करत असाल तर ज्यावेळेस आपण शिवलिंगावरती जल अर्पण करत असाल त्यावेळेस आपला चेहरा किंवा तोंड हे उत्तरेकडे असायला हवे. म्हणजेच आपल्याला दक्षिणेच्या बाजूने बसावे लागते. म्हणजे आपला चेहरा हा उत्तरेकडे असेल व आपली पाठ ही दक्षिणेकडे असेल. शिवलिंगावरती पाणी अर्पण करावे लागते व त्यानंतर तुम्ही पश्चिमेला किंवा पूर्वेला बसून उर्वरित पूजा केली तरी चालते. कारण पशुपती व्रत हा आपण आपल्या इच्छा व आकांक्षा पूर्ण होण्यासाठी महादेवाकडे मागणी करत असतो. त्यामुळे पूजा तुम्ही कुठेही बसून करू शकता, परंतु पाणी अर्पण जल अर्पण करताना दक्षिणेकडे बसून आपले मुख उत्तरेकडे असणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या मनातील इच्छा व आकांक्षा
देवाधिदेव महादेव निश्चित पूर्ण करतात. परंतु प्रत्येक मंदिरामध्ये खूप गर्दी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे जर जागा मिळाली तर दक्षिणेला बसून पाणी अर्पण करावे. जर जागा नाहीच मिळाली तर जिथे जागा मिळेल तिथे बसून मनोभावे पूजा करून घ्यावी. मनामध्ये भाव असेल तर निश्चित सर्व गोष्टी साध्य त्या होतातच. घरात असलेल्या शिवलिंगाची पूजा केली तर चालते का? पशुपती व्रत करते वेळेस आपल्याला घरातील शिवलिंगाची पूजा करून हे व्रत करता येणार नाही, कारण मंदिरातील शिवलिंग स्थापित केलेले असते. ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ते हलवता येत नाही. त्यामुळे पुराणामध्ये असे सांगितले आहे की मंदिरामध्ये देव महादेवांचा वास असतो आणि आपण आपल्या घरातील देवघर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवले तर आपल्या घरातील महादेवाची पिंड म्हणजे शिवलिंग एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवले जाऊ शकते. त्यामुळे मंदिरात जाऊनच पशुपती व्रत करायचे आहे, घरामध्ये करायचे नाही. पशुपती व्रत करताना किती बेलपत्र वाहावे लागतात? तर पशुपती व्रत करताना जर तुमच्याकडे बेलपत्र उपलब्ध असतील तर 101, 108 बेलपत्र वाहिले तरी चालतात. जर नसतील तर आपल्याकडे जेवढे उपलब्ध असतील तेवढे तुम्ही अर्पण करू शकता. पण लक्षात असू द्या, सकाळच्या पूजेला जेवढे अर्पण केले तेवढे संध्याकाळच्या पूजेला पण अर्पण करावे लागते. घरी आणलेल्या दिव्याचे काय करावे? जो एक दिवा आपण मंदिरातून घरी घेऊन येणार आहात तो मुख्य द्वाराच्या उजव्या बाजूस प्रज्वलित करावा लागतो. तो दिवा मावळल्यानंतर व विझल्यानंतर त्या दिव्याला तुम्ही गाईला चारू शकता किंवा तो पाण्यामध्येही सोडू शकता. आरती करताना 5 दिवे उचलून ते ताटात ठेवून करावे का? मंदिरात घेऊन गेलेले 5 दिवे हे आपल्याला शिवलिंगाच्या समोर एका पेपरवरती किंवा प्लेटमध्ये प्रज्वलित करावे लागतात. ते दिवे उचलून ताटात ठेवून कधीही पूजा करू नये. पूजेच्या ताटामध्ये जी आरती आपण घेऊन गेला आहात त्या आरतीनेच आरती करावी. नैवेद्यासाठी मीठ असेल तर चालते का? पशुपतीनाथ व्रत करते वेळी जो नैवेद्य आपण बनवणार आहात त्यामध्ये मीठ चालत नाही. नैवेद्य हा कधीही गोड असावा, त्यामुळे कृपया करून नैवेद्य मिळवते वेळी मिठाचा वापर करू नये. शेवटच्या सोमवारी उद्यापनाच्या वेळी 6 दिवे व गोड नैवेद्य पण न्यायचा असतो का? पशुपती व्रत उद्यापन करताना शेवटच्या सोमवारी आपल्याला 6 दिवे आणि नैवेद्य घेऊन जावा लागेल, कारण पशुपती व्रत हा 5 सोमवारचे व्रत आहे. त्यामुळे उद्यापनाच्या दिवशी सुद्धा इतर 4 सोमवारी जशी पूजा केली तशीच पूजा करून आपल्याला उद्यापन करायचे आहे. उद्यापनाच्या दिवशी एकादशी आली तर काय करावे? उद्यापनाच्या दिवशी जर एकादशी आली असेल तर त्या दिवशी आपण पशुपती महाराजांना किंवा पशुपतीनाथांचा उपवास करू शकता, परंतु उद्यापन आपणास करता येणार नाही. तो सोमवार आपल्याला फक्त उपवास पकडायचा आहे आणि पशुपती व्रताची जी काही उद्यापन आहे मांडणी आहे ती आपल्याला पुढच्या सोमवारी उपवास करून करायचे आहे. पशुपतीनाथ व्रत म्हणजे काय? पशुपतीनाथ व्रताचा महिमा अतिशय शक्तिशाली आणि प्रभावी तसेच अद्भुत असा आहे. तर तुम्ही हे व्रत मनापासून आणि श्रद्धेने केले तर तुम्हाला अनेक आजारांपासून किंवा अनेक अडचणींपासून होणारा त्रास, होणाऱ्या वेदना, येणाऱ्या अडचणी यांपासून होणारा त्रास हे व्रत केल्यामुळे निश्चित दूर होऊ शकतात. पशुपती व्रतात काय खावं? फळं खाऊ शकता का व चहा पिऊ शकता? पहा, पशुपती व्रत करताना तुम्ही फळे खाऊ शकता व चहा पिऊ शकता. त्याचप्रमाणे पशुपती व्रत करताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींचं पालन करायचं आहे हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या गोष्टी तुम्हाला निश्चित मनोभावे करायच्या आहेत आणि या गोष्टी करताना कोणत्याही प्रकारे मनामध्ये संकोच किंवा वाईट भावना ठेवायची नाही. अगदी मनोभावे तुम्हाला हे व्रत करायचं आहे. कधीही किंतु परंतु आणून जर आपण एखादं व्रत जर केलं तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही हे आपणा सर्वांना माहिती आहे. कारण कोणतेही व्रत करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं तितकंच गरजेचं आहे. जर व्रत करताय आणि तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी येत असेल, लोकांबद्दल वाईट साईड बोलत असाल तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही.
शक्तिशाली आणि अद्भुत असं हे व्रत आहे. मनापासून आणि श्रद्धेने केलं तर तुम्हाला अनेक गोष्टींपासून होणारा त्रास यामुळे थांबणार आहे. तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की हे व्रत करताना तुम्ही फळं खाऊ शकता किंवा चहा पण पिऊ शकता. पुरुष पशुपतीनाथ व्रत करू शकतात का? हो, पुरुष पण पशुपतीनाथ व्रत निश्चित करू शकतात. फक्त पुरुषांनी व्रत करताना कोणत्याही प्रकारचं जे काही मद्य प्राशन वगैरे आहे किंवा नॉनव्हेज खाणं वगैरे आहे हे शक्यतो टाळायचं आहे. हे खायचं नाही, कारण ह्या गोष्टी या व्रतामध्ये वर्ज्य आहेत. तर पहा, खूप छान अशी माहिती तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.